सगळे काम विमा करून घरी निवांत बसलो तेवढं देवाभाऊ म्हणला चल येऊ फिरून. त्याला म्हणलं हे बघ फिराय तर जाऊ पण मोजून 15 मिनिटात माघारी आलो पाहिजे. तो म्हणला काय नाही फक्त पिट्याला सोडायचं शाळेत. त्याला सोडून म्हणलं तू पुढं बघ नाही तर आजोबाला पण घ्यायची आपल्यावर. मी म्हणलं अरे रंगीत कपडे शाळेत नाही बाबा म्हणला तासाला चाललोय. जा म्हणलं आणि आल्यावर तेवढं काय शिकावलं ते सांग. देवाभाऊ म्हणला आपल्या केस पण कापायचे. अरे म्हणलं कायला का म्हणला पिट्याला सोडायचं ना आता काढतो दुसरीच कामं. आणि आपल्या इथं गणपती बाप्पा पण बघायला मिळाले. गणपती बाप्पाची मूर्ती बघून तर छानच वाटलं बरं का. देवाभाऊ म्हणला थांब मला पण येऊ दे व्हिडिओत. देवाभाऊची केस कापायची चाललेली तोवर मी पेपर वाचायला लागलो. तसं आता पेपर कुठे भेटतच नाही वाचायला. सगळ्या बातम्या आता फोन मध्ये येतात. त्यानंतर म्हणलं आता जाऊयात घरी. जसा आजीकडे कॅमेरा फिरवला तसा आजीनं पहिला पदर डोक्यावर घेतला. आता घरची म्हणायला लागलेली का तू काय कामधंदा करा नाही. मी म्हणलं सध्या मी 5 स्टार खाणार आहे कामधंदा नंतर. आता रानात आलो तर आपल्या बाजरीला कणस पण यायला लागलेली. गणपतीपर्यंत बाजरी काढायला पण येईल. आताच वातावरण तर चांगलं होतं आणि लगेच चारी बाजून ढग पण गोळा झालं. आता म्हणलं जोरदार पाऊस येणार पण कशाचं काय पडलं ऊन. आणि घरी नुसता लय कालवा असतो बरं का. आपण इकडे आल्यावर एकदम शांतता वाटते. फक्त गुरांचं आणि चिमण्यांचा आवाज येतात. चला आता मस्त बघितलं लाईक फॉलो कमेंट करा.